खरं तर हसावे की रडावं काही कळत नाही. आज हिंदुदेव बाळासाहेब ठाकरेने लावलेलं छोटंसं इवलं रोपटं शिवसेना पक्षाचं जे वटवृक्षासारखे भरलं फुलवलं, अनेक अनंत असे कर्तृत्ववान नेते झाले. कालच अनंत आकाश या पुस्तक ग्रहणाचं अनावरण झालं. हे अनावरण होताना मी मत प्रकट करतो की ठाण्यातील जो साधा कार्यकर्ता, जो कधी काळी आनंदनगरच्या फुटपाथवर टमरेल घेऊन बसायचा, जो 10 बाय 10च्या घरामध्ये भोग पडलेल्या खुर्चीवर बसायचा, ज्याला खालीच बसता येत नव्हतं, ज्याला एक दलाली, टक्केवारी आणि सेटिंग ठाणे महानगरपालिकेच्या मध्ये निविदा बाबत करण्याशिवाय दुसरा काही कामधंदा नव्हता. एक साधा प्लंबर ठेकेदार, एक साधा कार्यकर्ता शिवसेनेमध्ये राजसाहेब ठाकरेंबरोबरच्या सोबत युवासेनेमध्ये होता. अनेक धमक्या दिल्या. त्या काही एकनाथराव शिंदेने तर मार घाण शिव्या दिल्या. मी सांगतो इतिहास ऐका. त्या काही याच माणसाने नरेश मस्केने जो नावाप्रमाणे मस्के नाही नासके आहे, त्याने एकेकाळी एकनाथराव शिंदेनंच घाण शिव्या दिलेल्या आहेत. एकनाथराव शिंदेनंच घाण शिव्या दिल्या आहेत. आणि त्याच एकनाथराव फुटीर गटाच्या शिंदेच्या शिवसेनेने नरेश मस्केंना नगरसेवक पद दिलं, गटनेता बनवलं, स्थायी समिती सभापती बनवलं, महापौर बनवलं. किती वर्षाचा कालावधी गेला? फक्त 10 वर्षाच्या कालखंडामध्ये एवढी सगळी भूषण पदं दिली. कशाचा रिझल्ट आहे तो? एकनाथराव शिंदेंना शिव्या दिल्यामुळे एवढी सर्व पदं मिळाली आणि मी शिवसेना सोडून चाललो अशी घोषणा केली होती एकेकाळी नरेश मस्क्यांनी. ते आज मितीस ठाणे शहराचे नवनिर्वाचित खासदार आहेत. आणि नवनिर्वाचित खासदार होताना एका वर्षाच्या कालावधी गल्ली पण फिरलेले नाहीत. त्यांना संसद रत्न पुरस्कार बहाल झाला. आणि ते विविध विधानं अनुभवी अशा नेत्यांवर ते विरोधक टीका करतायत, खोचक. त्यामुळे आपली पात्रता नरेश मस्केने तपासावी. अजून आपले ते दिवस गेलेले नाहीत जिथे तुम्ही आनंदनगरच्या नाक्यावरील हायवे रोडच्या फुटपाथवर टमरेल घेऊन बसायचे, जिथे तुम्ही घरामध्ये भोक लावलेल्या खुर्चीवर बसायचं, साधं बसता येत नव्हतं. त्या माणसाने आज टक्केवारी घेऊन आपलं स्वतःचं पोटही कमी केलं. त्या माणसाने असं बोलू नये. आज सॅटिसमध्ये साफसफाईचं निविदा कोणाच्या आहेत? ओम दिगंबर, खासदार नरेश मस्केच्या. आज खासदार असूनही ठाणे महानगरपालिकेत ठेकेदारी करतो, अजूनही ठाणे महानगरपालिकेत टक्केवारी घेतो. आता खासदारकीचा निवडणूक फॉर्म भरताना फॉर्म नंबर 26 असेल. या 26 फॉर्ममध्ये 26 कोटीची संपत्ती मालमत्ता तुम्ही दर्शवली आहे, बरोबर आहे. कुठून आणली? 10 पदाच्या घरामध्ये बोलो ना, भूक लागलेल्या खुर्चीवर बसताना माणूस बसता नव्हतं येत. तो 7 कोटीची संपत्ती कुठून आली? ईडीने चौकशी करावी, इन्कम टॅक्सने चौकशी करावी. आणि दुसऱ्यावरती भाषा करतात. अरे गणेश नाईक एक जुन्या जाणता खेळाडू आहे, आमच्या वडिलांच्या कालावधीतला खेळाडू आहे. त्या काळी त्यांनी शिवसेना वाढविण्यामध्ये फार मोठे कष्ट घेतले. संपूर्ण नवी मुंबई टू बेलापूर पट्टा ते ठाणे ते पालघरपर्यंत पोचलेलं हा मतदारक्षेत्र, आशियातला सगळ्यात मोठा मतदारसंघ होता तो गणेश नाईकांचा होता. त्यातून ते आमदार म्हणून सातत्याने निवडून आलेले आहेत. 4 टर्म आमदार म्हणून निवडून आलेले आहेत शिवसेनेमध्ये असताना. नंतर कालांतराने जे ते राष्ट्रवादीमध्ये गेले, राष्ट्रवादीमध्ये पण मंत्री राहिलेले आहेत, शिवसेनेचे पण मंत्री राहिलेले आहेत, राष्ट्रवादीचे मंत्री राहिलेले आहेत. आणि आता भारतीय जनता पार्टीमध्ये पण ते मंत्री आलेले आहेत. असं त्यांचं उत्तुंग कार्य आहे. बेलापूर पट्टा नवी मुंबईची जडणघडण कोणी केली? गणेश नाईकांनी केली. का
काळ 80चा काळ पूर्ण नवी मुंबई सिडको परिसरात ऐरोली परिसरामध्ये एक डेव्हलपमेंट प्लॅन करत होते. आणि डेव्हलपमेंट आज नवी मुंबई फार विकासाच्या शिखरावर आहे, आज जगाच्या पाठीवर आहे. आणि या जगाच्या पाठीवर हे आणलेले शिखर हे गणेश नाईकांमुळे आलेले आहेत. आणि गणेश नाईकांबरोबर असलेले सवंगडे अनेक फुटले, गणेश नाईकांना काय फरक नाही पडला. हे कालचे नासके मस्के अख्खं ठाणं त्याने बळजबरी केली आहे. आज ठाण्यामध्ये पूर्ण भ्रष्टाचार केलेला आहे. 1 लाख रुपये घेऊन दिव्यांगाचे स्टॉल देतं, फुटपाथवर पूर्ण गर्दी केलेली आहे. चालायला रस्ता नाही, लोक फुटपाथला पार्किंग, फुटपाथवर स्टॉल, फुटपाथवर बाजूला पार्किंग, लोक रस्त्यातून चालतात. काल वर्तकनगरच्या कोरस रोडला जिथे कधी ॲक्सिडेंट होत नाही, एक पोलीस अधिकारी ट्रक खाली गेला, त्याच्याबरोबर असलेली पोलीस बाई कामासाठी असलेली ती गेली. एक युवा तरुणाचा बाईकवर सकाळी ॲक्सिडेंट डोळ्याने मी पाहिला. हे कशामुळे घडतंय तर पूर्ण फुटपाथ अतिक्रमणग्रस्त केल्यामुळे. आणि मी संपूर्ण माहिती काढलेली आहे. आणि नक्कीच नरेश म्हस्केवर या संपूर्ण ॲक्सिडेंटचा PIL गुन्हा दाखल करण्यासाठी PIL दाखल करणार आहे. लक्षात घ्या, नरेश म्हस्के माझ्या डोक्यात बसलेले आहेत. ज्यांनी रवींद्र शिंदेला सस्पेंड करायला लावलं, काही नसताना नरेश म्हस्के माझ्या डोक्यात गेलेले आहेत, जे काही नसताना मला एकनाथराव शिंदेला सांगून सस्पेंड करायला लावलं. हा उत्का मी काढणारच आहे. आणि तो पण PIL दाखल करून जो ॲक्सिडेंट कोरस रोडमध्ये घडला, कोरस रोडला घडला, एक पोलीस अधिकारी मेला, एक बाई मेली ट्रक खाली, आणि एक युवा तरुणाचा पण ॲक्सिडेंट झाला. हे सर्व ॲक्सिडेंट कशामुळे होतात? फुटपाथ चालायला नाहीत, संपूर्ण दिव्यांग स्टॉल दिलेले आहेत. सार्वजनिक बांधकाम नियमामध्ये फुटपाथवर कुठलीही बांधकामे केली जात नाही. चंद्रशेखर साहेबांच्या कालावधीमध्ये आम्ही फुटपाथ बनवले, डिवायडर बनवले, रस्ते बनवले, झाडी बनवली, रस्ते रुंद केले, आम्हाला कष्ट केले हो. चंद्रशेखर साहेबांबरोबर भर उन्हामध्ये 24 तास काम केलं. ते काय अशा भ्रष्टाचाराची बजबजपुरी करायला ठाण्याचं पूर्ण वाटलं, जे सौंदर्य ठाण्याचं केलं, बहुउद्देशीय ठाणे नेऊन ठेवलं. आज बदलतं ठाणे, आज आपलं ठाणे आपण विरोधी म्हणतो, आज बजबजपुरी केली या माजी महापौराने फार भ्रष्टाचार केलेला. टक्केवारीने महानगरपालिकेला आज कर्मचारी वेतन द्यायला पैसे नाहीत. आज 7वा वेतन द्यायला फरक नाही. बघतो ते तिजोरी वगैरे फक्त रस्ता जी विकास कामे होतात, फक्त महाराष्ट्र शासन विकास मोठमोठे बहुउद्देशीय टेंडर होतात, कामे होतात, ते केवळ नरेश म्हस्के अँड म्हस्के कंपनी आणि एकता शिंदेना टक्केवारी या हिशोबाने कामे होतात. त्यामुळे लोकांनी जागृत व्हा. येणाऱ्या महानगरपालिकेमध्ये स्वतंत्र मजूर कामगार पक्ष आपल्याला उभं करायचं आहे. स्वतंत्र मजूर कामगार पक्ष तिसरी आघाडी ठाण्यामध्ये शेडू ठाकून उभी राहणार आणि रवींद्र शिंदे ती घडवणार आहे. हे लक्षात घ्या. रवींद्र शिंदे में है दम, ना किसी को भी ना भिड़ने को तैयार है हम. रवींद्र शिंदे में है दम, किसी को भी भिड़ने को है तैयार है हम. ये संविधान रक्षक, कायदा रक्षक, महाराष्ट्राचा सिंह, रूपांतर, भारताच्या कायद्याचं रक्षक, भारताचं शस्त्रास्त्र. धन्यवाद.